नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. गांजे ढेकाळे वांद्री धरणाचा पुन्हा एक बळी. 22 वर्षीय अनिकेत गुप्ता याचा पाण्यात बुडून मृत्यू. धरण परिसरात बंदी आणणे किती आवश्यक? वांद्री धरणाचा पुन्हा एक बळी ठरला. अवघे 22 वर्षीय अनिकेत रामतीरथ गुप्ता याचा वांद्री बॅकवॉट धरणाच्या पाण्यात बुडून झाला. माहितीनुसार उंच धिपाड 6 फुटाचा अनिकेत आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत जून 29 रोजी गांजे ढेकाळे येथील वांद्री धरण परिसरात आला होता. मात्र नियतीला काही औरच मंजूर होते. नियतीने त्याच्यावर काळाचा घाला घातला. माहितीनुसार जून 29 रोजी रविवारी पश्चिम मुंबई जोगेश्वरी येथील बीएमसी कॉलनीत राहणारा अनिकेत त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत ट्रेकिंगला जातो असे सांगून पालघर तालुक्यातील गांजे ढेकाळे येथील वांद्री धरण येथे गेला होता. तर अनिकेतच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेतला पोहता येत नव्हते. मात्र यावेळी अनिकेत हा वांद्री धरण येथील पाण्याच्या पात्रात त्याच्या मित्रांसोबत पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. मात्र त्याला धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो वांद्री धरणाच्या पात्रातील खोल पाण्यात बुडाला आणि या दरम्यान पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. मनोर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अनिकेतचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. तर रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी मृतदेह मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले होते आणि कालच रात्री उशिरा अनिकेतच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह सोपविण्यात आला. तर अनिकेतच्या मरणाबाबत संशयाचा प्रकार नसून कोणाविरुद्ध काही तक्रार करण्यात आली नाहीये असे मनोर पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले. तर माहितीनुसार अनिकेतचे वडील रामतीरथ गुप्ता हे फळविक्री करतात. मात्र तरुण मुलाचा अशा प्रकारे मृत्यू सहन करणे त्यांना किती कठीण जात असेल याचा विचार करणे कठीण आहे. अनिकेतची आई जिने अनिकेतला लाडाने प्रेमाने वाढवलं तीच काळीच काय बोलत असेल याचा विचार करणं कठीण आहे. काय म्हणत असेल त्या आईच काळीज. एकंदरीत अनिकेतच्या मृत्यूने अनिकेतच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर त्याच्या मित्रांना याचा मोठा धक्का बसला आहे. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी खलील अहमद पटेल, पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट.